हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट गोट घालण्याची अगदी सोपी पद्धत। तर आता इथे मी ब्लाऊजचं स्टिचिंग करून घेतलेलं आहे। पुढचा गळा आणि मागचा गळा व्यवस्थित शिलाई करून घेतलेला आहे। आता बऱ्याच मैत्रिणी तिरकस पट्ट्या कापतात आणि मग त्याचा गोट घालतात आणि असं म्हटलं जातं की तिरकस पट्टी कापल्याने गोट चांगला येतो किंवा उलटा पडत नाही। पण मी तर प्रत्येक वेळी गोट घालताना सरळच पट्टी कापून सरळ पट्टीचाच गोट घालते, तरीसुद्धा गोट खूप छान येतो। तर आता हे आहे ब्लाऊजचंच उरलेलं कापड। तर मी तर तिरकस पट्ट्या न कापता सरळच पट्ट्या कापणार आहे। त्यासाठी मी आधी जे उरलेलं कापड आहे त्याचं सरळ कटिंग करून घेते आणि मग आपण इथे पट्ट्या काढूयात, किती मेजरमेंटच्या ते पाहूयात। आता हे कापड मी घेतलेलं आहे आणि 1.5 किंवा 1.25 इंच रुंद। आता इथं हे कापड थोडं धागे सोडते, त्यामुळे मी 1.5 घेते। पण जर नॉर्मल कॉटनचं जर कापड असेल तर तुम्ही 1.25 इंचही घेऊ शकता, म्हणजे जे कापड जास्त धागे सोडत नाही त्याचं तुम्ही 1.25 इंचापर्यंत घेऊ शकता। आता नवीन मैत्रिणी असतील तर त्यांनी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि स्केलने एकदा आखून घ्या। हे मी सुरुवातीलाच दाखवते, नंतर पुढचा भाग मी अंदाजे कट करणार आहे, कारण जुन्या मैत्रिणींना अंदाज येतो, पण नवीन जर तुम्ही असताल तर कमी जास्त कटिंग होऊ नये म्हणून तुम्ही अगोदर मार्किंग करून घ्या आणि मग त्यानुसार तुम्ही एकदम एकसारखी पट्टी काढा। जर पट्टी कमी जास्त झाली तर ती दुमडतानाही प्रॉब्लेम येतो आणि गोटही कमी जास्त होऊ शकतो। त्यामुळे एकसारखी पट्टी कापणं खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही 1.25 इंचाची घ्या किंवा 1.5 इंचाची घ्या, पण एकदम एकसारखी घ्या। आता ही पट्टी मी काढलेली आहे। आपण एकदा चेक करूया ब्लाऊजचा गळा आणि मग गळ्याला पुरते की नाही ते एकदा आपण चेक करायचं आहे। तर त्यासाठी मी आता गळा असं जमिनीवर अंतरून घेते किंवा तुम्ही अंदाजे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पट्टी काढू शकता। आता ही पट्टी मी अशी गळ्याला लावून बघते, माझ्या अंदाजे ही थोडीशी कमी पडेल। हो, आता इथे थोडीशी कमी पडते, त्यासाठी आपण दुसरी अजून एक पट्टी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर छोटे छोटे तुकडे असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। आता मी ही दुसरी पट्टी काढते। आता दुसरी पट्टी घेताना पण आपण रुंदी तेवढीच ठेवायची आहे। ती मी 1.5 इंचाची काढली होती तर 1.5 इंचच घ्यायची आहे। आता ही पट्टी मी थोडीशी कमीच घेतलेली आहे, कारण आपल्याला खूप कमी पट्टीची जॉईंट द्यायचं आहे। आता सुईची बाजू आहे ही आणि ही सुईची बाजू, म्हणजे दोन्ही सुईच्या बाजू एकमेकींकडे ठेवायच्यात, म्हणजेच उलटी बाजू आतल्या बाजूने येईल आणि हे पट्टी एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आता पट्टी जोडून झाल्यानंतर पुढं धागे वगैरे असतील तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे। आता घेऊया आपण ब्लाऊज। आता ब्लाऊजला ही पट्टी जोडताना हे पहा, एवढाच मार्किंगवरती जोडायचं आहे आणि एकसारखी जोडायची आहे। पुढचा थोडासा 1/4 इंच भाग दुमडायचा आहे आणि पट्टी मधोमध अशी दुमडून घ्यायची आहे आणि मी जसं तुम्हाला मार्किंग करून दाखवलं तसं एकदम किनाऱ्यावरती ही पट्टी ठेवायची आहे। पुढच्या बाजूने थोडंसं लॉक करायचं आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने दोन्हीही टोकं पट्टीची आणि ब्लाऊजचा भाग अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत। आता तुम्ही अगोदर एका बाजूने पट्टी दुमडून घेऊनही करू शकता, तीही सोपी पद्धत आहे। पण डबल शिलाई मारण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तरीही चालतं, किंवा तुम्ही जर म्हणजे नवीन मैत्रिणी असाल आणि तुम्हाला अशा पद्धतीने पट्टी जोडायला अवघड जात असेल तर तुम्ही अगोदर एका बाजूकडून थोडीशी 1/4 इंच पट्टी घेऊन दुमडून घ्या, म्हणजे वरच्या बाजूने, आणि मग जोडून घ्या। किंवा तुम्ही अशा पद्धतीनेही जरी पट्टी जोडली तर खूप छान जोडली जाते। फक्त जोडताना काळजी घ्यायची आहे की दोन्ही पट्टीची टोकं आणि ब्लाऊजचं टोक जोडलं गेलं पाहिजे, म्हणजे शिलाईमध्ये आलं पाहिजे। तर ही पट्टी मी अगदी फिनिशिंगसह आणि योग्य मार्किंगसह जोडून घेतलेली आहे। योग्य शिलाई असणं गरजेचं आहे, कमी जास्त शिलाई होऊ द्यायची नाही। जर कमी जास्त शिलाई झाली तर मात्र गोट कमी जास्तीचा होणार। आता शेवटपर्यंत आल्यानंतर पुढे अर्धा इंच तरी पट्टी थोडी जास्त ठेवायची, कारण इथे आपण दुमडून घेणार आहोत। तर हा भाग मी कट केला आहे, जिथं मार्किंग केलेलं होतं तिथून पुढे, आणि ही पट्टी आतमध्ये दुमडून घेऊन यावरती मी शिलाई मारलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता इथं खूप हा ब्लाऊज जो आहे याचं कापड जे आहे ते खूप धागे सोडत आहे। तर हे आलेले धागे जे आहेत बाहेर ते व्यवस्थित फिनिशिंगसाठी कट करून घ्यायचे। हे जर अशीच तुम्ही पट्टी दुमडवली तर ती फिनिशिंग योग्य दिसत नाही आणि थोडे थोडे असे धागे बाहेर दिसतात, ते दिसण्यासाठी बरं नाही वाटत। त्यामुळे हे जे धागे आहेत हे अगोदरच बाहेर व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि मग ही पट्टी दुमडून घ्यायची आहे। तर हे अशा पद्धतीने जे काही एक्स्ट्राचे धागे आहेत कट करताना मात्र काळजीपूर्वक करायचं आहे, आतल्या बाजूला कैची लागू द्यायची नाही। आता हे धागे कट झाल्यानंतर आपण घालणार आहोत गोट। आता गोट घालताना काय करायचे, हा जो भाग आहे
जो आपण शिलाईचा आहे तो असा उभा धरायचा आहे आणि ही जी पट्टी आहे ती त्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग याला शिलाई मारायची आहे। अशाच पद्धतीने अंगठ्याचा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाचा वापर करून तुम्ही ही गोट घालून घ्यायचा आहे। अंगठ्याने जी आतली पट्टी आहे ती बाहेर लोटायची आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने ही पट्टी त्याला गुंडाळून घ्यायची आणि मग व्यवस्थित अगदी खाचेत म्हणजे जो ब्लाऊजचा आणि पट्टीचा जी खाच येते त्या खाचेमध्येच शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित हळूहळू थोडं थोडं करून तुम्ही गोट घालायचा आहे। तुम्ही नवीन असताल तर जुन्या मैत्रिणी इझिली गोट घालू शकतात, पण नवीन मैत्रिणींना गोट घालणं म्हणजे खूप अवघड वाटतं किंवा एकसारखा गोट येत नाही किंवा शिलाई खाचेमध्ये येत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा गोटपट्टीचं कटिंग आणि स्टिचिंग करून बघा, तुमची शिलाईही व्यवस्थित येणार आणि गोटही कधी उलटा पडणार नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंगही अगदी खूप छान येणार। तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला मी गोट जोडून घेते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेलच तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही गोट घालण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा। तुमच्या नवीन कुणी मैत्रिणी असतील ज्यांना गोट घालण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। हे पहा, अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूपर्यंत आपण हा गोट पूर्ण अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे थोडा थोडा करून। आता पुढे इथे रब करून घ्यायचा आहे धागा। तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।